चोहट्टा बाजार व परिसरात वीज पुरवठा दररोज खंडित होत आहे। रात्री बेरात्री पाणी हवा नसताना विद्युत पुरवठा खंडित केला जात असल्याने स्थानिक ग्रामस्थ कमालीचे त्रस्त झाले आहेत। परिसरात सध्या उन्हाळा शेवटच्या परिस्थितीमध्ये आहे। गरमी जीवाला असहाय्य झाले असून त्यामध्ये डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे। त्यामुळे रात्रीला झोप सुद्धा लागत नाही। तसेच दिवसात सुद्धा पाणी वगैरे नसताना 15 ते 20 मिनिटातून लाईन जाणं येणं सुरू आहे। त्यामुळे घरगुती इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे जळत आहेत। विजेच्या या लपंडावामुळे बँक आणि सरकारी कार्यालयातील सर्वसामान्य नागरिकांची बरीच कामे खोळंबलेली आहेत। त्याच सोबत चोहट्टा बाजार मुख्य मार्गावरील विद्युत पोल रस्त्याच्या मध्यभागी आलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही। ह्याकडे सुद्धा तात्काळ लक्ष द्यावे व चोहट्टा बाजार व परिसरातील वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा हा त्वरित सुरळीत करण्यात यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा पूर्णाजी खोडके यांनी प्रशासनाला दिला आहे। MCN न्यूज मराठीकरिता देवानंद खिरकर, अकोट। कारण भट्ट्यावरचे याचे वगैरे आम्हाला यावेळेस खूप इश्यू आले। तिथे बिलं वाटपचे वगैरे जे आहे जे काही इश्यू आहेत मॅक्झिमम सॉर्टिंग केले आपण, जे अजून असतील काही त्याच्यावर